नांदेड़ में शिवसेना ठाकरे गुट को बड़ा झटका लगा। पार्टी के सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटिल कोकाटे ने शिवसेना की प्राथमिक सदस्यता से इस्तीफा देते हुए बीजेपी का दामन थाम लिया। उन्होंने अपना पक्ष स्पष्ट करते हुए कहा कि पार्टी में न्याय की कमी और बाहरी लोगों को अधिक महत्व दिए जाने के कारण उन्होंने यह फैसला लिया है। दत्ता पाटिल कोकाटे ने आज राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले और भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चौहान की मौजूदगी में बीजेपी में प्रवेश किया। उन्होंने कहा कि शिवसेना में अब संगठन से ज्यादा बाहरी लोगों को महत्व दिया जा रहा है, जिससे असली कार्यकर्ता हाशिए पर जा रहे हैं। इसलिए उन्होंने शिवसेना को छोड़कर बीजेपी में शामिल होने का फैसला लिया। उनके इस कदम से शिवसेना ठाकरे गुट को नांदेड़ में बड़ा नुकसान हो सकता है, वहीं बीजेपी को नया जनाधार मिलने की संभावना है। गेल्या 30 वर्षापासून मी शिवसेनेमध्ये शिवसैनिक म्हणून काम करतो। शिवसेनेच्या शाखा प्रमुखापासून ते जिल्हा प्रमुखापासून पद भोगली। मी माझ्या प्रभागामध्ये 2 वेळेस नगरसेवक पण निवडून आणले आणि जिल्हाभर मी काम केलं। काम करते माणसाचं कुठेतरी ध्येय धोरण असते। मागच्या वेळेस 2024 ला जे विधानसभा होत्या नांदेड उत्तर मध्ये मी पण इच्छुक होतो आणि आम्हाला कुठल्याच जे इच्छुक उमेदवार होते पक्षामध्ये 5-6 जण 7-8 जण सोडून बाहेरचा आयात उमेदवार करून त्याला उमेदवारी दिली आणि वारंवार पक्ष संघटनेमध्ये आमचा जे संपर्क प्रमुख आहे बबन थोरात ते शिवसैनिकाला न्याय देणं कमी आणि संघटनेच्या बाहेरच्या लोकांना महत्व देणं आणि त्याच्याकडून जे काय हौसा करून घेणं त्याचं काम चालू आहे। आम्ही वारंवार उद्योजीच्या कानावर 1.5 वर्ष झालं टाकत होतो। आता त्याला कुठेतरी कमी करण्याच्या जागी त्याला बढोतरी दिली आणि त्याला उपनेता पद दिलं आणि त्यानं मजात असं सांगायचं की बघा तुमची कंप्लेंटचं काय झालं, तुमच्या कंप्लेंटचं काय झालं। आज मी उद्धव साहेबांना राजीनामा टाकला आणि मला त्याने तुरंत 2 मिनिटांमध्ये फोन आला। म्हणजे साहेब वेळ झाला, आम्ही तुम्हाला 1.5 वर्षापासून सतत सांगत होतो की हा माणसामुळे नांदेड जिल्हा नवस्त हिंगोली जिल्हा हे दोन्ही जिल्हे संपुष्टात येत आहेत, तुम्ही याला कुठेतरी आवर घाला। तसं न होता शिवसैनिकावरच अन्याय होत होता आणि आम्हाला मी शिवसेनेत काम केल्यामुळे आम्हाला लोकांच्या न्यायाला कुठेतरी शिवसैनिकाचा बाजू आम्ही कुठेतरी कमी पडत होतो। त्यामुळं शिवसेनेला आज जय महाराष्ट्र करून भाजप सोबत आम्ही शिवसेना भाजप युती होती 25 वर्ष काम केलं होतं। त्याच्यामुळं भाजप हे पहिली पसंती वाटली आणि भाजपमध्ये मी आज प्रवेश केला। माननीय अशोकरावजी चव्हाण असतील आणि संजय कोडगे आणि आपले चैतन्य बापू देशमुख यांनी मला येऊन मला हे केलं की बा या भाजपमध्ये म्हणून विनंती केली आणि मला आपल्या विचाराचा पक्ष म्हणून मी आज बावनकुळे साहेब आणि चव्हाण साहेब पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज मी प्रवेश केला।